आपले नितीन भाऊ संघ इलेक्शन म्हणून संबंध नव्हते, आपले घरातले संबंध आहे नितीन भाऊ संघ। नितीन भाऊंचा कधी फोन येऊ, नितीन भाऊ साठी आपण कधी बी हजर आहे। सर्व पक्षीय लोकांनी त्याचा सत्कार केला, याच्यावरून कळले की त्याची कार्याची उंची किती आहे। आज सर्व नगरसेवकांनी एकत्र होऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार केला आणि एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व आज या शिर्डीमध्ये तयार होतंय। त्याला पाठिंबा देण्याचं काम खऱ्या अर्थानं आम्ही करतोय, मग तो कोणत्या पक्षाचा असो, कोणत्या जाती पंथाचा असो, त्याला आणि खरंच त्याचं काम खूप मोठं आहे आणि त्या कामाच्या मोठेपणाने त्याचं सरकार हा छोटा आहे मात्र, पण आता येणाऱ्या काळात नक्की मोठं सत्कार करू असं माझ्या होते। एकमेव उदाहरण असेल ठोंबरेजींचं की बुवा सगळ्या नगरसेवकांनी मिळून त्याचा या ठिकाणी आजचा सत्कार केलेला आहे। तसेच सोनू भाऊचंद माझे राजकारणाच्या पलीकडे एक संबंध आहे आणि आता आम्ही ठरवलं दोघं एकत्र मिळून काम करणार, वार्डामध्ये सर्व जनतेची सेवा दोघं मिळून करणार। जनतेचं एकच म्हणणं आहे का आपण एक शून्यातला माणूस एखादा नगरसेवक व्हावा, अशी जनतेतली एक अपेक्षा होती। आनंद झाला राहुल भाऊला पुन्हा एकदा शिर्डीतील हसतमुख आणि चळवळीतील कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले युवा नेतृत्व राहुल ठोंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त कदाचित प्रथमच एका उदयोन्मुख युवा नेत्यासाठी चक्क नगराध्यक्षा, सर्व नगरसेविका तसेच सर्व समित्यांचे सभापती आणि शिर्डी नगर परिषदेचे नगरसेवक यांनी सत्कार करत शुभेच्छा दिल्यावर नगरसेवकांच्या आग्रहास्तव राहुल ठोंबरे यांना उंटावर बसवून मिरवणूक काढत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानं सर्वत्र राहुल ठोंबरे यांच्या या आगळ्या वेगळ्या वाढदिवसाची चर्चा होती आहे। गेल्या नगरपरिषद निवडणुकीत अतिशय कमी वयाचा गरीब घरातील चळवळीतला कार्यकर्ता म्हणून गणेशवाडी भागात नगरसेवक पदासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उभा राहिलेला हा तरुण तडफदार चेहरा निवडणूक काळात चर्चेचा विषय ठरला होता। मात्र दिग्गज उमेदवारांपुढे पराभवाची चव चाखावी लागली तरी निराश न होता पुन्हा उमेदीनं प्रभागात नागरिकांच्या समस्यांसाठी धावून जाणारा हा तरुण अनेकांच्या गळ्यातील ताईत बनला असून त्या भागातील नगरसेवक नितीन पाराजी कोते यांनी देखील आपल्या विरोधी उमेदवाराला सोबत घेऊन यापुढील काळात प्रभागाची सेवा करणार असल्याची प्रतिक्रिया दिली। अनेक ठिकाणी नगर परिषद निवडणुकीत निवडून आल्यानंतर देखील वाढदिवसाचे बॅनर अनेकांचे लागत नसताना मात्र शिर्डी शहरात ठिकठिकाणी भावी नगरसेवक, जनतेच्या मनातील नगरसेवक म्हणून मित्रपरिवार आणि चाहत्यांनी राहुल ठोंबरे यांचे लावलेले बॅनर सुद्धा मोठ्या चर्चेचा विषय बनले आहेत। तसंच सर्व महापुरुषांना नम्र अभिवादन करतो। तसंच निलेश दादांचा मला फोन आला सकाळी, भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा। मग दादांनी बोलवलं मला रेड्डी हॉटेलला। इथं दादांनी सगळ्या नगरसेवकांच्या हस्ते मला दादांनी सत्कार केला माझा वाढदिवसातर्फे। जनतेचं एकच म्हणणं आहे का आपण एक शून्यातला माणूस एखादा नगरसेवक व्हावा, अशी जनतेतली एक अपेक्षा होती। आता नितीन भाऊ निवडून आले त्या भागातून, काय त्यांच्या सोबतही तुम्ही आज एकदम चांगले संबंध? नाही, आपले नितीन भाऊ संघ इलेक्शन म्हणून संबंध नव्हते, आपले घरातले संबंध आहे नितीन भाऊ संघ। नितीन भाऊंचा कधी फोन येऊ, नितीन भाऊ साठी आपण कधी बी हजर आहे। माझा मित्र सोनू ठोंबरे याचा वाढदिवस आहे, प्रथम तर मी त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो। तसेच सोनू भाऊचंद माझे राजकारणाच्या पलीकडे एक संबंध आहे आणि आता आम्ही ठरवलं दोघं एकत्र मिळून काम करणार, वार्डामध्ये सर्व जनतेची सेवा दोघं मिळून करणार। साधणार तुम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन आमची एक मैत्री पण आहे आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही संबंध ठेवणार आहे। भाजपचं आणि जे वंचित हे इलेक्शन पुरते आमचे संबंध होते, आता आम्ही सर्व एकत्र मिळून वार्डात काम करतो, वार्डचा विकास करणार। वाढदिवसाच्या पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा। धन्यवाद। राजकारणापलीकडची मैत्री बघायला भेटली, सर्व नगरसेवकांनी प्रथमच पण सत्कार केला, काय आनंद आहे दादा? बहुजन वंचित आघाडीचे तालुक्याचे प्रमुख असणारे राहुलजी ठोंबरे यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्तानं आज खऱ्या अर्थानं आमच्या नगरसेवकांना चांगला योग आला की त्यांचा सत्कार करण्याचा आम्हाला संधी मिळाली। खरं तर एक चळवळीतला कार्यकर्ता, एक चांगला कार्यकर्ता आहे, वंचित बहुजन आघाडीचं काम करतो। असं असूनही आता आमच्या सर्व पक्षीय लोकांनी त्याचा सत्कार केला, याच्यावरून कळले की त्याची कार्याची उंची किती आहे। त्याच्यामुळे निश्चित अशा प्रकारचं नेतृत्व आज शिर्डीमध्ये तयार होत आहे, एक चांगली प्रकारची गोष्ट आहे।
आणि त्याची नेतृत्वाची आपण म्हणतो की जाण नामदार साहेब आणि सुजातांना देखील आहे आणि त्यांच्या कार्याचं कौतुक त्यांनी देखील केलेलं आहे. त्याच्यामुळं आज सर्व नगरसेवकांनी एकत्र होऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार केला. त्याच्यामुळे एक आनंदाची गोष्ट आहे का या शिर्डीचं वातावरण एवढं हलकं फुलकं आहे की आज कोणत्याही पक्षाचं काम करत असलं तरी केंद्रबिंदू नामदार साहेब आणि सुजाता असतात हे याच्यातून अधोरेखित होतं. ज्या कालच्या शिर्डी नगर परिषदेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आमचे बंधू नितीन दादा कोते आणि तो हे दोघं विरोधी परस्पर उभे होते. असं असून देखील नितीनदान त्याला फोन केला, या ठिकाणी बोलून घेतलं, सत्कार केला. मग हीच संस्कृती खऱ्या अर्थाने शिर्डीची आहे आणि ही संस्कृती खऱ्या अर्थाने पुढच्या पिढीने देखील जपली पाहिजे आणि एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व आज या शिर्डीमध्ये तयार होत आहे. त्याला पाठिंबा देण्याचं काम खऱ्या अर्थाने आम्ही करतोय. मग तो कोणत्या पक्षाचा असो, कोणत्या जाती पंथाचा असो, त्याला आमचं काही घेणं देणं नाही. कारण ज्या साईबाबांनी जातपातचा या ठिकाणी लवलेश केला नाही, मग त्याच अनुषंगाने आज आम्ही त्यांचा या ठिकाणी सत्कार केला आहे आणि खरंच त्याचं काम खूप मोठं आहे आणि त्या कामाच्या मोठेपणाने त्याचं सरकार हा छोटा आहे मात्र, पण आता येणाऱ्या काळात नक्की मोठा सत्कार करू. खऱ्या अर्थाने जेवढे आमचे 11 प्रभाग आहेत या 11 प्रभागातला हा असा एकमेव सत्कार असेल वाढदिवसाचा की सगळे नगरसेवक, आता खऱ्या तर नगराध्यक्षा देखील आहेत मॅडम, त्या पण आज बसलेल्या आहेत, त्या पण या ठिकाणी उपस्थित आहेत. असं माझ्या मते एकमेव उदाहरण असेल ठोंबरेजींचं की बुवा सगळ्या नगरसेवकांनी मिळून त्याचा या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे त्याचा सत्कार केलेला आहे. राहुल ठोंबरे यांचा इतक्या मोठ्या फोटोज वाढदिवस झालेला आहे. सर्व नगरसेवकांची उपस्थिती, नगराध्यक्ष आणि मला वाटतं पहिल्याच वाढदिवस असा राहुल भाऊ एवढा मोठा हे सर्व नगरसेवक उपस्थित आहे. त्या ठिकाणी राहुल भाऊला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आणि वाढदिवस उंटावर बसून मिरवणूक काढली. सगळ्यांना मनच आनंद झाला. राहुल भाऊच्या वाढदिवसाला मी सुद्धा उपस्थित राहू शकलो. राहुल भाऊला पुन्हा एकदा वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा. श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्या ग्रुपचे साई सीताई पार्क, भव्य प्लॉट विक्री, प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ, प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध, राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. आजच बुकिंग करा. संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85. पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीरामनगर, कणकुरी रोड, शिर्डी. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.